संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम अपेक्षेप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे मल्हार वॉरियर्स अलिबाग या संघाला। दोन्ही संघांना आपण समालोचन कक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया। आमची संपूर्ण टेक्निकल टीम HF स्पोर्ट्स, हँड इन फ्रेम, HF स्पोर्ट्स आणि त्याचप्रमाणे प्रो लिंक या दोन्ही यूट्यूब चॅनलचे सर्व टेक्निशियन्स यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। ओहो, पहली गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए। मैदान के अंदर जाने के पहले ही हितेश पाटिल ने अपने बल्ले का जौहर दिखाया है, अपने बल्ले का वजन यहाँ पे दिखाते हुए, अपने बल्ले की ताकत दिखाते हुए गेंदबाज सुमेध पत्रे ने पूरे प्रतियोगिता में काफी प्रभावित किया था। अपने पेस के जरिए से काफी बल्लेबाजों को परेशानी का सबब बने थे, मगर यहाँ पे उसी सुमेध पत्रे के ऊपर हल्ला बोल किया है बल्लेबाज हितेश ने। लास्ट मैच में हालांकि मैंने कहा था कि पोयनाड इलाके में इस खिलाड़ी के नाम के चर्चे हैं। इस खिलाड़ी ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी अक्सर की है और इसी वजह से यहाँ पे उनका चयन भी हुआ है। पहले 2 मैच में उनका बल्ला इतना हल्ला करता हुआ दिखाई नहीं दिया, मगर यहाँ पे देखिए उनका एटीट्यूड और उनकी मानसिकता और उनके बल्लेबाजी का करिश्मा दिखाई देता हुआ सुमेध। फिर से एक बार ये लीजिए, बैक टू बैक हितेश पाटिल का बल्ला आग उगलता हुआ, कमाल की बल्लेबाजी। क्या आप बिलीव कर सकते हैं, क्या आप इमेजिन कर सकते हैं, क्या आप सोच सकते हैं कि इस तरह से भी कुछ हो सकता है? मगर हाँ दोस्तों, इसी का नाम क्रिकेट है। क्रिकेट अविश्वसनीय, अद्भुत और अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। जिस खिलाड़ी ने हर ओवर में 2 रन, 4 रन, 1 रन, 3 रन इस तरह से रन खर्च किए, उसी गेंदबाज के ऊपर पहले 2 गेंदों पर बैक टू बैक 2 छक्के लगाए हैं हितेश पाटिल ने। 12 रन स्कोर कार्ड पर जबरदस्त बल्लेबाजी। कुछ अलग ही सोच के बल्लेबाजी करने के लिए यहाँ पे आए हैं, कुछ अलग ही उनको इंस्ट्रक्शन शायद मिले हैं कि हमें इस मैच को अगर जीतना है तो क्या करना होगा। फिर से एक बार जोरदार अपने बल्ले को चलाया था, मगर इस मतलब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे हितेश पाटिल, और इसी वजह से गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था, कोई मुलाकात नहीं थी। हितेश पाटिल सीधे बल्ले से खेलना पसंद करते हैं, वी में खेलना पसंद करते हैं, और हमने देखा कि उसी इलाके में, जी हाँ, इस मर्तबा मनोवैज्ञानिक दबाव अब सुमेध के ऊपर साफ झलकता हुआ। आउटसाइड दी ऑफ स्टंप, जो एक वाइड लाइन है, एक डेड लाइन है, उसके बीचों बीच से ये गेंद निकल गई और बल्लेबाज अपने जगह पे ही खड़े थे, और इस वजह से ये वाइड देना अंपायर जी के लिए भी ज़्यादा मुश्किल नहीं था। अंपायर मुन्ना पठान सर ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में 1 रन यहाँ पे मिलेगा, और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 13। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, मगर ये आसान सा कैच फॉलो थ्रू में उस गेंद के नीचे खुद बॉलर सुमेध पत्रे, और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ हितेश पाटिल के रूप में। शॉर्ट बट स्वीट पारी, क्योंकि 4 ओवर का ये मुकाबला है। हितेश ने सोच लिया था आर या पार, करो या मरो, डू और डाई सिचुएशन है, और इसे अगर हैंडल करना है तो रिस्क उठाना होगा। और दोस्तों, मैं अक्सर कहता हूँ, जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, हमें रिस्क उठाना पड़ता है। रिस्क उठाया, कुछ यहाँ पे फायदा भी हुआ, मगर अपना कीमती विकेट भी गंवाना पड़ा, मगर अच्छी शुरुआत, अच्छा स्टार्ट दिया है, और एक पॉजिटिव अप्रोच यहाँ पे नजर आता हुआ यहाँ पे उन बल्लेबाजों का। हितेश पाटिल देखिए, तालियों की गड़गड़ाहट से उनका इस्तकबाल होता हुआ उनके खेमे में। इसी बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए विघ्नेश कटोर। विघ्नेश कटोर का बल्ला पहले मैच में तो चलाया था, मगर दूसरे मैच में खामोश हमने देखा, यानी उनके लिए भी अप एंड डाउन्स देखने को मिले थे। अब तीसरा मैच, जो कि दोनों भी टीमों के लिए बहुत ही मूल्यवान है, क्योंकि ये मैच अगर जीतते हैं तो इस प्रतियोगिता में बने रहेंगे, ये मैच अगर हारते हैं तो इस प्रतियोगिता से बाहर जाएंगे और फिर पूरा 1 साल इंतजार करना पड़ेगा।
फिर से एक बार सुमेध पत्रे, ये लीजिए पहली गेंद के ऊपर फिर से एक बार उड़ाया है। आते आते ही विघ्नेश ने पहली गेंद पर 6 रन के साथ अकाउंट ओपन किया है। जबरदस्त बल्लेबाजी, इतनी पिटाई, इतनी धुलाई सुमेध पत्रे की मैंने तो नहीं देखी। क्या दरणे गुरुजी आपने देखी है? क्योंकि मात्र 5 गेंदें हो चुकी है, संदीप 3 छक्के लगा चुके हैं। कमाल की बल्लेबाजी, जबरदस्त बल्लेबाजी। एक विकेट जरूर चटकाया, मगर उस विकेट के लिए बड़ी कीमत यहाँ पे चुकानी पड़ी। सुमेध पत्रे अब सोच में डूबे हुए हैं, करे तो क्या करे। उन्नीस रन स्कोर कार्ड पर, एक विकेट के नुकसान पर 30 गज के दायरे का किस तरह से फायदा उठाया जाता है, उसका उत्तम एग्जाम्पल यहाँ पे सेट किया है इन बल्लेबाजों ने। इससे ये पता चलता है कि बल्लेबाजों में आत्मविश्वास है। इससे ये पता चलता है कि बल्लेबाजों ने सोच लिया है, समझ लिया है, जान लिया है, पहचान लिया है और ठान लिया है। और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि कामयाबी एक दिन में नहीं मिलती, मगर लगन रहे, आपकी मेहनत करते रहेंगे तो एक दिन कामयाबी जरूर मिलती है। और इसी बीच अच्छी गेंद थी इस मरतबा, शॉर्ट ऑन पुल करने की कोशिश की, गेंद मिड विकेट की दिशा में फील्ड जब तक होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, 1 रन मुकम्मल कर लिया और पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही जबरदस्त कीमत चुकानी पड़ी यहाँ पे सुमेध पत्रे को। 1 विकेट उनके नाम जरूर है, मगर 20 रन उन्होंने खर्च किए। अब ये रनों की संख्या कहां तक देखते हैं आप दरणे गुरुजी? क्योंकि मुझे तो लगता है कम से कम 50 रन तो यहाँ पे सेट करेंगे, और 50 का आंकड़ा अगर छूते हैं तो ये अच्छा स्कोर कहा जाएगा, सम्मान पूर्वक स्कोर कहा जाएगा, एक फाइटिंग स्कोर कहा जाएगा। इनफैक्ट बहुत ही बढ़िया स्कोर, क्योंकि देखिए 6 बज चुके हैं और इस सुबह के माहौल में, इस ठंड के वातावरण में, इस एटमॉस्फेयर में ये रन बनाना या चेस करना इतना आसान भी नहीं होगा। लॉन्ग ऑन की दिशा में अजिंक्य मात्रे मुझे नजर आ रहे हैं। कमाल का ये खिलाड़ी है। और नागेश सीध है मिड ऑन की दिशा में। इस बीच नए गेंदबाज आए हैं, सूरज खांबे, राइट आर्म ओवर द विकेट, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद। जी हाँ, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर भटकती हुई बल्ले गेंदबाज, और अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। वाइड के रूप में 1 और बाई के रूप में 1, कुल मिला के 2 रन यहाँ पे जरूर मिलेंगे। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सूरज को अपनी लाइन एंड लेंथ के ऊपर काम करना होगा, क्योंकि बहुत ज्यादा अगर भटकोगे तो अतिरिक्त रन खर्च करोगे। जी हाँ, इस मरतबा हवा में जरूर खेला है, मगर जानते थे कि 30 गज का दायरा है, 30 गज के दायरे में बाहर फील्डर नहीं है, उसका फायदा उठाते हुए फिर से एक बार 1 रन यहाँ पे आसानी के साथ जुटा लिया है। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर रोहित पाटिल और विघ्नेश कटोर, मैन फ्रॉम नवगांव, ये 2 बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं मल्लार वॉरियर्स। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार गैप को ढूंढा है, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस 2 बाउंस गेंद फरार होती हुई 4 रन के लिए। विघ्नेश कटोर के विघ्नेश कटोर ऐसे बल्लेबाज हैं कि उन्हें परखना गेंदबाजों के लिए बहुत मुश्किल होता है, क्योंकि उनके बल्लेबाजी करने का जो अंदाज है, वो स्टाइल है, वो अलग ही है, थोड़ा सा हटके है। और इसी वजह से कौन सी गेंद वो सीमा रेखा पार किस तरह से खेलेंगे, इसका कोई भरोसा नहीं है। ओहो हो, इस मरतबा चकमा दिया, अपने पेस के जरिए से यहाँ पे चकमा दिया है। बहुत ही बढ़िया लाइन के साथ गेंद की थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, मगर गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ, गोली की रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्तानों में। 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी कुछ क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं यूट्यूब के जरिए से। आहा, अब यहाँ पे सूरज की तारीफ जरूर बनती है। देखिए, दुनिया का सूरज तो डूब चुका है, दुनिया का सूरज तो जरूर यहाँ पे अब उगेगा या चमकेगा, मगर ये हमारे सूरज यहाँ पे चमक रहे हैं, क्योंकि इस ओवर में अब तक 1 चौका जरूर लगाया उनके गेंदबाजी पर, मगर उसके बाद लगातार उसी बल्लेबाज को 2 गेंदें बिंदी भी की है। आहा, सूरज अपने रंग में आते हुए। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि
सूरज अपनी चमक छोड़ ही जाता है, रमक छोड़ ही जाता है। सूरज ने यहाँ पे लगातार 3 गेंदें, वो भी विघ्नेश कठोर जैसे बल्लेबाज को बिंदी की है। ये इमेजिन करना, ये भरोसा करना बहुत मुश्किल। आखिरकार प्रेशर में दिखाई दे रहे थे, हवा में खेला था, बाल बाल बच गए। शॉर्ट पॉइंट के ऊपर से गेंद थोड़ी सी दूर थी, सुमेध पत्रे वहां पे थे मगर पहुंच नहीं पाए, और इसी वजह से बल्लेबाज विघ्नेश को जीवन दान भी मिला और 2 रन लेने का मौका भी यहां पे मिला। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 29 रन। 2 ओवर की समाप्ति, यानी इस ओवर में 9 रन सूरज ने खर्च किए हैं। उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर इस ओवर में 3 गेंदें उनके जरिए से हमें बिंदी देखने को मिली। 4 ओवर का ये मुकाबला है, इसी औसत से अगर रन बनेंगे तो कम से कम 58 रन बनेंगे। प्रोजेक्टेड स्कोर यहाँ पे यही तो नजर आता हुआ, मगर प्रोजेक्टेड स्कोर कुछ भी नहीं होता, ये मैं फिर से एक बार जरूर कहूंगा। प्रोजेक्टेड स्कोर एक अंदाजा हम जरूर लगा सकते हैं, मगर अंदाजा प्रेडिक्शन क्रिकेट में बहुत मुश्किल होता है, और इसीलिए तो दोस्तों क्रिकेट की दुनिया में सट्टा लगाया जाता है। 1 का 100, 1 का 80, 1 का 60, ये सब भाव चलता है, और जिनका अंदाजा सही होता है उनकी तो चांदी होती है। मगर इस बीच मीरज घरत के ऊपर भरोसा किया है। हालांकि मीरज घरत लास्ट मैच में बहुत महंगे साबित हुए थे, मगर फिर भी मीरज एक अच्छे गेंदबाज है, एक अच्छे ऑलराउंडर है, ये हम सभी जानते हैं और उनके कैप्टन भी जानते हैं। उन्हीं के ऊपर भरोसा करते हुए उन्हीं के पास चले गए हैं। राइट आर्म ओवर द विकेट, मीरज की अगली गेंद। आहा, इस मर्तबा सही लंबाई, सही दिशा पकड़ी है। पहली गेंद के साथ मीरज घरत ने कमबैक करना जानते हैं। मीरज जब भी अपने रंग में आते हैं तो विकेट टेकर गेंदबाज के रूप से पहचाने जाते हैं। एक ओवर में 3-3, 4-4 विकेट उन्होंने बहुत मर्तबा अपने नाम किए हैं। वही मीरज, पहली गेंद लेमन कट हमें देखने को मिला। अलग अलग तरह से अलग अलग कमेंटेटर अपना नाम देते हैं, कोई चाइनीज कट कहते हैं, कोई रूबी कट कहता है। जी हाँ, इस बीच फिर से एक बार 1 रन के अलावा कुछ भी नहीं मिलेगा इस ओवर में, और इस मैच में स्पेशली मीरज की तारीफ बनती है, क्योंकि मीरज ने लास्ट ओवर मैच में बहुत ही खर्चीला ओवर किया था, और यहाँ पे किसी भी हालत में कमबैक करना है। आहा, बहुत ही कमाल की, फिर से एक बार अपने लय में लौट चुके हैं मीरज घरत, क्योंकि मीरज घरत ने पहले 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं। जहां पे सुमेध पत्रे जैसे गेंदबाज खर्चीले साबित हुए, महंगे साबित हुए, वहां पे देखिए अपनी जादू दिखाते हुए मीरज। जी हाँ, इसमें तब हवा में गेंद जरूर है और खतरा हो सकता है। जी हाँ, खतरा विघ्नेश कठोर के लिए खतरा। डीप स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच देकर मैदान से लौटते हुए विघ्नेश कठोर। ये लगता हुआ दूसरा छटका बल्लेबाजी करने वाली टीम मल्हार वॉरियर्स अलीबाग के लिए। विघ्नेश ने अपने टीम के लिए 14 रनों का योगदान दिया, 9 गेंदों का सामना उन्होंने किया। रोहित पाटिल 2 रन बनाकर खेल रहे हैं। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर 4 ओवर का यह मुकाबला आप सभी देख रहे हैं। अलीबाग चैंपियन ट्रॉफी शेतकरी कामगार पक्ष और पुरोगामी युवक संगठन अलीबाग शहर प्रशांत सेठ नाइक मित्र मंडल अलीबाग की जानिब से एक कमाल का टूर्नामेंट, एक सपनों का टूर्नामेंट हम सभी के लिए एक सौगात है, एक भेंट है, एक तोहफा है। इस बीच नए गेंदबाज आए हैं। जी हाँ, अभी भी नए बल्लेबाज आए हैं। सुमित पाटिल स्ट्राइकिंग गेंद पर। ओहो हो, पहली गेंद के साथ यहाँ पे शुरुआत सुमित भगत के बल्ले से, ये आता हुआ चौका। सुमित पाटिल, जी हाँ, सुमित भगत हमारे जुबान पर ये नाम बैठ चुका है। सुमित पाटिल ने कमाल कर दिया है। लास्ट मैच में भी देखिए दरणे गुरुजी, आपको याद होगा कि इन्होंने छक्के से और चौके से ही अपना अकाउंट ओपन किया था। फिर से एक बार यहाँ पे यही दिखाई देता हुआ। एक मैच में मैन ऑफ द मैच के खिताब से भी उन्हें नवाजा गया। वही सुमित पाटिल, मैन फ्रॉम दिगोड़ी। जी हाँ,
हवा में जानबूझकर खेला हुआ ये शॉट और देखते देखते 1 बाउंस 2 बाउंस गेंद आखिरकार सीमा रेखा पार। मिलेंगे रन यहाँ पे 4 तो होगा यहाँ पे बेड़ा पार। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था इसके पहले मिड विकेट की दिशा में, और ऑफ साइड की दिशा में भी मैं स्ट्रांग हूँ। ऑफ साइड की दिशा में चौका या छक्का लगा सकता हूँ, ये बताया है सुमित पाटिल ने। 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद, यानी तकरीबन 13 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। और जिसका मैं जिक्र कर रहा था कि कम से कम 50 का आंकड़ा छूने की शक्यताएं यहाँ पे दिखाई दे रही है, वही यहाँ पे नजर आता हुआ 13 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। अब अंतिम ओवर के लिए सुमेध पत्रे ने यहाँ पे गेंद सौंपी है। गेंदबाज चैतन्य हाथनी के हाथों में। वर्सोली से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी, ये भी एक ऑलराउंडर खिलाड़ी है, अपनी टीम के लिए उपयुक्त खिलाड़ी है, मगर आज और अभी अब यहाँ पे चैतन्य हाथनी को अच्छी गेंदबाजी करनी होगी। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी, उसे हुक करने का प्रयास कर रहे थे मगर गेंद डिक्लेयर जोन में डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। ओहो, पहले नजर में ऐसा लग रहा था कि ये डिक्लेयर जोन में है, मगर नहीं, ये 4 रन मिलेंगे पूरे। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, नपातुला खेला हुआ ये स्ट्रोक था। चौके के साथ शुरुआत हो चुकी है। रोहित पाटिल स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, इस मरतबा उठाकर खेला है बॉलर के सर के ऊपर से। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे, मगर आखिरकार फील्डर को चकमा देती हुई गेंद फिर से एक बार सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए। बैक टू बैक दूसरा चौका, और इस चौके के सहायता से रनों की संख्या पहुंच चुकी है 47 पर। रोहित पाटिल ने जिम्मेदारी के साथ पूरा जिम्मा अपने कंधों पर उठाया है, और देखिए 4 गेंदों में 10 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर 2 चौके के साथ खेल रहे हैं। मजबूत रनों की संख्या यहाँ पे नजर आ रही है। इस मरतबा फिर से एक बार पुल करने का प्रयास, शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर थे, मगर उनके हाथों से थोड़ा सा ये गेंद फिसलती भी नजर आई, और उसका पूरा फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने। 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। 3 गेंदें शेष, 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यहाँ से अब वापसी करनी होगी, विकेट चटकाने होंगे, किफायती गेंदबाजी करनी होगी, रनों से वंचित रखना होगा। मगर अगर यहाँ से 55-60 रन बनेंगे, बड़े स्ट्रोक आएंगे, तो फिर बहुत मुश्किल होगा यहाँ पे वर्सोली टीम को। हाफ ट्रैकर गेंद, और फिर से एक बार मिड विकेट के ऊपर से उड़ा दिया ताकत के साथ। ताकत भरा स्ट्रोक सुमित पाटिल के बल्ले से आता हुआ, और एक छक्का। क्या लाजवाब यहाँ पे बल्लेबाजी की है। पूरे प्रतियोगिता में सुमित पाटिल ने हम सभी को प्रभावित किया, एंटरटेन किया, और उसी के साथ अपने टीम को एक मजबूत स्थिति में लाकर खड़ा कर दिया है। सुमित पाटिल लगातार बड़े स्ट्रोक में तब्दील करते हुए, ओहो, मगर इस मरतबा बहुत ही अजीबो गरीब कैच देखने को मिला, क्योंकि एक फील्डर ने उस कैच को ड्रॉप किया था, दूसरे फील्डर ने सेकंड अटेम्प्ट में ये कैच लपकने में कामयाबी हासिल की है। सुमित पाटिल ने पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद के ऊपर चौका, फिर छक्का, और आखिरकार चौथी गेंद के ऊपर अपना कीमती विकेट गंवाया, मगर तब तक अपनी टीम को एक मजबूत स्थिति में लाकर उन्होंने खड़ा कर दिया है। 54 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब अंतिम 1 गेंद आना बाकी है। देखिए तालियों की गड़गड़ाहट से उनका भी इस्तकबाल होता हुआ मनीष मोकल, नए बल्लेबाज, मैदान में मात्र 1 गेंद का सामना करने के लिए 1 गेंद खेलने का यहाँ पे मौका मिलेगा। अब यहाँ पे जो गेंदबाजी करने वाली टीम है, उनके सारे बल्लेबाजों को बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करनी होगी। स्पेशली नागेश सीध के ऊपर बड़ी जिम्मेदारी होगी। नागेश सीध में वो ताकत है, उसी के साथ रोहन पाटिल और मिराज गरद, ये बल्लेबाज भी अपनी टीम को जीत दिलाने में हालांकि सक्षम है। पहली नजर में ऐसा लग रहा था कि 40, 42, 44 या 45 तक पहुंच सकते हैं, मगर अब यहाँ पे 54 तक पहुंच चुके हैं। फिर से एक बार हवा में, मगर इस मरतबा बिल्कुल गलती नहीं,
लॉन्ग ऑफ की दिशा में देखिए अजिंक्य, इनके ऊपर भी नजरें होंगी। और पहले 17 का खेल यहां से खत्म होता हुआ 54 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 55 रनों की जरूरत। हर ओवर में तकरीबन 14 रन के औसत से यहां पे रन बनाने होंगे और हर ओवर में 14 रन बनाने ही होंगे, क्योंकि एक ओवर भी यहां पे अगर गेंदबाज अच्छी कर गए तो फिर बल्लेबाजी करने वाली टीम को बहुत ही परेशानी का सबब बन सकते हैं। हितेश ने जो शुरुआत दिलाई थी अपने टीम के लिए, मात्र 4 गेंदों का सामना किया और 2 छक्कों के सहायता से 12 रन अपने टीम के लिए बनाए। उसके बाद रोहित डटे रहे, रोहित के बल्ले से भी 2 चौके हमें देखने को मिले। विघ्नेश के बल्ले से 1 छक्का 1 चौका और 10 गेंदों का सामना किया था विघ्नेश ने और 14 रन अपने टीम के लिए दिए। यानी मिला जुला साथ रहा यहाँ पे सबका, क्योंकि सुमित पाटिल आए, उन्होंने अच्छा फिनिश किया यहाँ पे। मात्र 4 गेंदों का सामना करते हुए जो 14 रन जोड़े हैं, ये 14 रन बहुत मायने रखते हैं। कुल मिला के ऊपरी क्रम के सारे बल्लेबाजों का परफॉर्मेंस बहुत ही बढ़िया रहा और इसी वजह से एक मजबूत स्थिति में, एक अच्छे रनों की संख्या में हमें नजर आती हुई ये टीम। मगर दोस्तों, अब ये एक पार्ट आपने देखा है, अभी भी एक पार्ट बाकी है। पिक्चर अभी आधा हो चुका है, इंटरवल हो चुका है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कहीं मत जाइएगा। जरूर देखेंगे ये मैच, कौन जीतेगा कौन हारेगा, मगर उसकी कहानी संदीप की जुबानी। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर, मनपूर्वक आभार। त्रिश्राव्य 11 वर्सोली संघ जिंकणार की मल्हार वॉरियर्स अलिबाग संघ जिंकणार? माजी नगराध्यक्ष स्वर्गीय ॲडव्होकेट नमिता प्रशांत नाईक क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा थरार। आणि सर्वांना शुभ प्रभात, गुड मॉर्निंग। साधारण अपेक्षा होती की लास्ट मॅच अशाच प्रहरामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि तसंच घडले। तर जेव्हा मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे, त्रिश्राव्य 11 वर्सोली संघाला आपल्या फ्लॅशबॅक मधल्या त्या सगळ्या इनिंग आठवाव्या लागतील। कारण सलामीवीर जे दोन्ही फलंदाजीला मैदानामध्ये जातोय, नागेश आणि ऋषिकेश, ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। जेव्हा ऋषिकेश जावरे आणि नागेशकडे खेळण्याचं कौशल्य, त्यांची ताकद, त्याच वेळेला अफलातून टायमिंग, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण फ्लॅशबॅक मध्ये आतापर्यंतच्या अनुभवल्या ना, तर या सर्व वीरांनी ती कामगिरी अद्यापर्यंत केलेली आहे। पण सामना वेगळा आहे, मैदान वेगळं आहे, स्पर्धा वेगळी आहे आणि प्रतिस्पर्धी तर त्याहून निराळा आहे। कारण मल्हार वॉरियर्स अलिबाग संघाने आपण पाहिलं होतं की पहिला सामना जिंकला, दुसऱ्या सामन्यामध्ये जवळ विजय हातामध्ये आलेला असताना अचानक त्यांना पराभव पत्करावा लागला। क्रिकेट असं कधी खालीवर धगधग व्हायला लागला ना, की मग त्या स्पर्धेमध्ये रंगतता सुद्धा वाढत जाते। विनंती असेल खेळाडूंना की वेळ न दवडता लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण जवळ सूर्योदयाची वेळ तर निश्चित झाले, त्याला काही आपण रोखू शकत नाही। पण विद्युत प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा विद्युत प्रकाश ज्योतातच संपन्न झाली तर आपल्याला सुद्धा आनंद मिळत असतो। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना सकाळच्या प्रहरामध्ये अर्थातच पार पडतोय। सन्माननीय प्रशांत नाईक यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली, त्यांच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर यांनी पुरस्कृत केलेली ही क्रिकेटची स्पर्धा एका वेगळ्या वातावरणामध्ये पार पडली। हे वातावरणाचे शब्द यासाठी करतोय कारण इथे क्रिकेटचा तो एक मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्गांची तोबा गर्दी असेल, यूट्यूबला अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशनने जोडलेले प्रेक्षक वर्ग असतील, हे सगळे जण क्रिकेटचा आनंद घेतात। पण आता वळूया मैदानाकडे। 24 चेंडू 55 धावा। नागेश शीद, अलिबाग प्रीमियर लीग मधली ती तुफानी खेळी नागेश शीद या वेळेला क्रीडाभवनच्या मैदानावरती साकारणार का, जेव्हा समोर गोलंदाज आहे मनीष मोकल। पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाजाने या वेळेला फिरवला आणि तो सरळ चेंडू अर्थातच यष्टीरक्षक ओमकारच्या हातामध्ये विसवला।
मनीष मोकल लेफ्ट मोर द विकेट वन्स अगेन. स्टंपच्या बाहेर जाऊन यावेळेला मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, शफल झाले होते आणि थोडंसं पंचांकडे पाहिलं, दाद सुद्धा मागितले की हा वाईट होऊ शकतो का. पंचांनी मात्र सांगितलं की नाही, हा वाईट होणार नाहीये. पहिले 2 चेंडू निर्धाव झालेत. टेनिस क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडूला तेवढंच महत्त्व असतं जेवढं कोकणामध्ये आपल्याकडे अलिबागमध्ये 1 इंच जागेला महत्त्व असतं. आज मैदानामध्ये धाव फलकावरती एकही धाव अजून आलेली नाहीये आणि नागेशसाठी हा एक आणखीन सरपटी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा चेंडू आपण पाहतोय ना की मनीष मोकलचं व्हेरिएशन. आज संपूर्ण रात्रभर जे काही आपण चर्चेतले गोलंदाज पाहिले ना, मग हे सगळे गोलंदाज म्हणजे दोन्ही गोलंदाज, खास करून आशिवरेच्याच गोलंदाजाबद्दल म्हणावं लागेल, म्हणजे आपला रत्नाकर मोकल असेल, मनीष मोगल असेल, हे सर्व खेळाडू मैदानामध्ये म्हणजे हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये त्यांच्या टॅलेंटवरती मैदानात चांगली कामगिरी तर केलीच, पण त्याच वेळेला आज रात्री संपूर्णपणे ॲज अ बॉलर म्हणून चर्चिले सुद्धा गेले. चौथा चेंडू यावेळेला लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतोय, 1 धाव जरूर मिळणार आहे, परंतु एकेरी धावांवरती नागेशला माहिती हे परवडणार नाहीये. जेव्हा तुम्हाला 55 धावा चेस करायच्या आहेत तेव्हा पॉवर प्ले मध्ये काही धावा येणं गरजेचं होतं, पण मनीष मोकलने ते केलंय. त्याला माहिती आहे की 1 डॉट चेंडूने कॉन्फिडन्स वाढतो, दुसऱ्या डॉट चेंडूने प्रतिस्पर्ध्यावरती दडपण येतं, तिसऱ्या डॉट चेंडूने अर्थातच मैदानामध्ये आपल्या संघ सहकाऱ्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन देऊ शकतो. चौथ्या चेंडूवरती जेव्हा कमी धावा देतो त्यावेळेला आपण सामन्यामध्ये परतू शकतो. असे वेगवेगळे फॅक्टर आहेत ना मैदानामध्ये, आणि तो सक्सेस पिरामिड या वेळेला यशस्वी होणार नाही याची ग्वाही देतोय तो ऋषिकेश जावरे. पहिला चेंडू ओव्हर पिच बनवून खेळून काढला आणि सरळ एवढा जोरा मारला ना की सनग्लो रिसॉर्टच्या बरोबर लेफ्ट साइडला त्या ठिकाणी तो चेंडू पडताना आपण पाहिला. ऋषिकेश जावरे म्हणतोय की या मैदानावरती एक ऋषिकेश अद्यापर्यंत गाजला, तो होता ऋषिकेश केशव वैद्य. एक ऋषिकेश साखरकर या मैदानामध्ये आपण पाहिला आणि आज ऋषिकेश जावरेला मैदानामध्ये आपण पाहतोय, जो अलिबागच्या क्रिकेटच्या परंपरेला जिवंत ठेवतोय. त्या परंपरेचं नाव आहे मित्रांनो अर्थातच विजिगुषी वृत्ती, ज्याला आपण खडूस प्रवृत्ती म्हणतो. ती केवळ आता मुंबापुरीमध्ये राहिलेली नाहीये, ती रायगडच्या क्रिकेटपटूंमध्ये आहे, ती अलिबागच्या क्रिकेटपटूंमध्ये आहे. झुंजण्याची प्रवृत्ती जेव्हा असते ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं जिगरबाज क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतं, जे अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण अनुभवतोय. व्हॉट अ शॉट वन्स अगेन, इट्स अ कडक बाय ऋषिकेश जावरे. दुसरा षटकार असा ठोकलाय की पहिला षटकार विसरून जा आणि दुसरा अजून चांगला आहे म्हणून त्याचं कौतुक करा. लागोपाठ 2 षटकाराने त्रिश्राव्या 11 वर्सोली संघ म्हणतोय की हम भी किसी से कम नहीं है, ईट का जवाब पत्थर से नहीं भाई चट्टानों से देने के लिए आए हैं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मनीष मोकलला असं वाटलं षटकाची सांगता गोड व्हावी, पण सगळंच काही गोड झालं असतं तर आपण एकमेकांसाठी रोमॅन्टिक स्टोरी लिहिल्या असत्या. पण क्रिकेटने आजवर कधी रोमॅन्टिक स्टोरी लिहिल्या नाही, तर क्रिकेटने आजवर संघर्षाच्या स्टोरी लिहिल्या, क्रिकेटने आजवर रणझुंजार स्टोरीज ऐकवल्या, क्रिकेटने आजवर आपल्याला मैदानामध्ये त्या विजिगुषी वृत्तीच्या खडूस वृत्तीच्या स्टोऱ्या ऐकवल्या. आणि म्हणूनच म्हणतात ना की हार न मानण्याची ताकद, विल पॉवर असण्याची ताकद, ॲटिट्यूडची तुमची शक्ती मैदानामध्ये सगळं काही जोडून देते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 13 धावा धावफलकावरती आल्यात. सामना जिंकण्यासाठी दरणे गुरुजी मला कळवतात 18 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. माझे सर्व कॅमेरामन अर्थातच आमचे रोलिंग स्पोर्ट्सचे असतील, त्याचनंतर FH स्पोर्ट्सचे असतील, त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आजच्या रात्रीचा खेळ त्यांनी सुंदर केला. आमची टेक्निकल टीम, आमचे स्कोरर, स्टॅटिस्टिशियन, आमचे मित्र आकाश, या सर्वांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. पहिल्या षटकाचा जेव्हा खेळ संपलाय तेव्हा व्यासपीठाच्या लेफ्ट अँड राईट साईडला आमची सगळे कमिटी मेंबर्स, ज्यांनी आज अतिशय प्रशांत नाईक मित्रमंडळाचे ज्यांना जी जबाबदारी देण्यात आली होती ती जबाबदारी अगदी आपण पाहतोय प्रत्येक जण काटेकोरपणे त्याचं पालन करतोय. फर्स्ट एड किटची जी टीम आपण तयार केली होती त्यासाठी सुद्धा ती मंडळी सुद्धा अजूनही मैदानात हजर आहे, कारण माहिती आहे लास्ट नागेश शीतच्या बॅटमधून यावेळेला मोठा फटका पाहायला मिळाला आणि हाही चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या पार. 30व्याचा तिसरा षटकार. मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, गुण नाही पण वाण लागतो, आणि हे आज मैदानामध्ये ऋषिकेश जावरेने पाहिलं की त्याने तो गुण दाखवला आणि मग त्याचा साथीदार फलंदाज, नॉट अ प्रतिस्पर्धी, नागेश शीत सुद्धा म्हणतोय की जर इकडे ऋषिकेश म्हणतोय बॉल जाणार तर मी का नाही मारणार. यासीन मर्चंट मैदानातून त्यांनी ठरवलं होतं की आता गुड मॉर्निंग थोड्या अंशी उशिरा करूया, पण ते परत मैदानामध्ये आले.
म्हणजे आमच्या समालोचन कक्षात जॉईन झाले. सर 1.1 ओव्हर 19 फॉर नो लॉस. नागेश शीद या वेळेला त्याने पाहिला, चेंडू सोडून दिला. सर म्हणतायत त्या ठिकाणी आमचे पंच की हा चेंडू वाईड असणार आहे, 20 धावा. थोडे अंशी आमचे धरणे गुरुजी सुद्धा मला काहीतरी प्रॉम्प्ट करतायत. काय म्हणताय? नागेश शीदकडे बऱ्याच काही अर्थातच लक्ष लागून आहे. रोहित पाटील वर्सेस नागेश, ही काही लढाई आजची नाही आहे. एका बाजूला पाहिलं तर मल्हार वॉरियर्स अलिबाग आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे हे दोन खेळाडू आपण पाहिलं तर अलिबाग प्रीमियर लीगमध्ये एकाच संघामध्ये खेळणारे खेळाडू होते. आज त्रिश्राव्य वर्सोलीमध्ये नागेश शीद खेळतोय, दुसऱ्या बाजूला मल्हार वॉरियर्स अलिबाग संघामध्ये रोहित पाटील खेळतोय. हे कधी ना कधी होत असतं. तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये हा प्रोफेशनलिझम आलेला आहे. सकाळी एकत्र, संध्याकाळी तुम्ही मैदानातून अर्थातच एकमेकांच्या विरुद्ध असता. भाईजान रुको 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 जरा भाईजान, आणि गेंद सीमा रेखा के बाहर. चेहरान वॉट अ शॉट, वॉट अ बॅटिंग. चेंडू धावफलकावरती धावसंख्या लागले 27. सामना जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. त्रिश्राव्या वर्सोली संघाचे मॅनेजर आमचे अर्थातच मॅनेजर म्हणावं, मालक म्हणावं, 27 गोलू या वेळेला नक्कीच खुश असणार, कारण त्यांना माहिती आहे हे वर्ष लकी आहे. मग या लकी मध्ये आपल्या या खेळाडूंना सुद्धा तेवढंच लक मिळालं पाहिजे. पण मल्हार वॉरियर्स, we think about to be the Mallar Warriors because it is a cricket, and I always said that cricket is unpredictable game. आणि या अनप्रेडिक्टेबल गेम मध्ये ना 1-2 डॉट चेंडू रोहित पाटीलला माहिती आहे, 1 विकेट आपल्याला सामन्यामध्ये परतून आणू शकते. ते क्षेत्ररक्षकाला तो परफॉर्मन्स द्यावा लागेल, गोलंदाजाला ती कमिटमेंट द्यावी लागेल. टीम वर्क वी टॉकिंग अबाउट टू बी द, म्हणजे मी आणि यासिन सर थोड्या वेळापूर्वी याच टीम वर्क सेगमेंट वरती बोलत होतो. जोरात टाकला, वेगात टाकला, भन्नाट टाकला. पंचांनी एकमेकांकडे पाहिलं आणि सांगितलं नाही ही फेअर डिलिव्हरी आहे, अर्थातच योग्य टप्प्यावरचा चेंडू. या प्रकारचे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. रोहित पाटीलला माहिती आहे कमबॅक करणं असतं ना ते या पद्धतीचं असतं. रोहित या धाटणीचा खेळाडू आहे. मल्हार वॉरियर संघासाठी ही जमेची बाजू असणार आहे की जर नागेश शीद फॉर्मला आलाय, डझंट मॅटर अबाउट दॅट. चांगला फलंदाज आहे तो, चांगलंच खेळणार आहे, पण त्याला तुम्ही बीट करू शकता. ही ताकद जेव्हा तुम्ही मैदानामध्ये झोकून देता ना, तेव्हा तुम्ही स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीमध्ये हळूहळू अग्रेसर झालेले असता. हॉले हॉले धीरे धीरे या वेळेला मैदानामध्ये आणखीन एका धावेची नोंद होणार जरूर, पण रोहित पाटीलचा कमबॅक या वेळेला मल्हार वॉरियर संघासाठी सुदैवी ठरणार आहे, कारण धाव फलकावरती 28 धावा झाल्यात. संघ व्यवस्थापक अर्थातच सागर भगत म्हणजे अर्थात संघाचे संघ मालक सुद्धा आहेत, ते सुद्धा मनपूर्वक खुश असणार, कारण जेव्हा तुम्ही धाव फलकावरती 55 धावा जोडलेल्या आहेत आणि त्या 55 धावांमध्ये देवेंद्र सिनकरला या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. झूम करून अर्थात चेहरा या ठिकाणी माझ्या मुलीपर्यंत तो पोहोचवतोय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. रोहित पाटील एक वेलकम कमबॅक पाहायला मिळालाय. बाउन्सिंग कमबॅक याला म्हणतात. पहिले 3 चेंडू जरूर त्याच्या वाट्याचे नव्हते, पण नंतरचे 3 चेंडू माझ्याच हातात आहेत आणि त्याचं प्रत्युत्तर देण्याची ताकद सुद्धा माझ्याकडे आहे, हे रोहित पाटील मैदानामध्ये दाखवून देतोय. याला म्हणतात अलिबाग क्रिकेटमधली खडूस वृत्ती, याला म्हणतात अलिबाग क्रिकेटमधली विजुगुषी वृत्ती. 12 चेंडूंचा खेळ संपलाय मित्रांनो. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे मित्रांनो. सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. कुणी म्हणू शकतो अर्धा ग्लास रिकामा आहे, कुणी म्हणू शकतो की अर्धा ग्लास भरलेला आहे. अर्थातच ज्याचा त्याचा अप्रोच महत्वाचा आहे, ग्लास कोणता आहे ते मॅटर करत नाही. यासिन सर अलगद हसले, पण माझ्या समोर चहाचा ग्लास आहे. 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. मल्हार वॉरियर संघाचे सागर भगत यावेळेला खुश असणार, आणि का नाही, कारण हे बाउन्सिंग कमबॅक गरजेचं होतं. जेव्हा पहिल्या 3 चेंडूमध्ये रोहित पाटीलला त्याला माहिती होतं 12-13 धावा आल्यात, पण आता त्या 12 तेव्हा आल्यात तर आल्यात, पण पुढे जे 3 चेंडू आपण टाकणार आहोत ना त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं होतं. त्याच्यावरती तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाचे डावपेच ओळखणं महत्वाचं होतं. रोहितने ते दाखवून दिलं. यासाठी रोहितला ओळखलं जातं ना अष्टपैलू खेळाडू म्हणून. तो अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील चांगल्या नामांकित संघामध्ये का खेळतो, संघाचा कर्णधार या नात्याने कशा पद्धतीने तो स्वतःला भूषवतो, हे टॅलेंट महत्वाचं आहे. पण अजूनही सामना दोन्हीकडे आहे बघा. 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. नागेश शीद खेळतोय. 9 चेंडूंचा सामना केलाय 15 धावांवरती. अजिंक्य मात्रे नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला, कारण ऋषिकेश जावरे बाद होऊन परतला आणि गोलंदाजीसाठी येतोय. ओमकार पाटील फुलटॉस देऊन बसला ओमकार, परंतु हा
प्रयत्न जरूर झाला होता, पण तो क्षेत्ररक्षक मला लक्षात आलं नाही की डीप स्क्वेअर लेग आणि त्या एरियामध्ये जवळजवळ एक मोठी गॅप होती आणि त्या गॅपमधून हा चेंडू सीमारेषा पार झालाय. पंचांचा इशारा आमच्यासाठी येणं बाकी आहे आणि सर म्हणतात की हा वेलकम फॉर त्रिश्राव्या वर्सोली. 28 आणि 4 32 झाले. थोडं उलटी गिनती सुरू आहे असं म्हणतात ना, तशा पद्धतीचं वातावरण जर पाहिलं तर 11 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये येणारे 11 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. विचार करत असेल गोलंदाज ओमकार पाटील की 1-2 डॉट चेंडू, एखादी विकेट आपल्याला सामन्यामध्ये पूर्णपणे बॅलन्स साधू शकते मल्हार वॉरियर्स अलिबागसाठी. आणि त्रिश्राव्या 11ला माहिती आहे हे दोन फलंदाज त्या स्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करतात, तसा स्फोटक रूप त्यांचं सातत्यपूर्ण पाहायला मिळो. कोणत्याही खेळामध्ये एका गोष्टीबद्दल नेहमी म्हटलं जातं की जगात एक अशी गोष्ट आहे जी कशानेही विकत घेता येत नाही आणि ती गोष्ट आहे ती म्हणजेच सातत्य. आणि हे सातत्य ज्याला इंग्रजीमध्ये आपण कन्सिस्टन्सी म्हणतो मित्रांनो, ही कन्सिस्टन्सी सी स्टँड्स फॉर क्रिकेट अँड सी स्टँड्स फॉर कन्सिस्टन्सी. आणि तो तुमच्यामध्ये क्रिकेटमधला तो अप्रोच यावा लागतो की सी फॉर कन्सिस्टन्सी, आर फॉर रिलायबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्स, वन्स अगेन सी फॉर, अर्थात या वेळेला तो कॅलिबर पाहायला मिळालाय सी मधला असं म्हणायला काही हरकत नाहीये. हाही चेंडू सीमारेषा पार होतोय. नजरहटी दुर्घटना घटी असं म्हणावं लागेल. हे छोटे छोटे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील आणि ती कन्सिस्टन्सी मैदानामध्ये दोन्ही फलंदाजाने राखले. 2 क्षेत्ररक्षक आले जरूर, परंतु चेंडू बरोबर त्यांच्या मध्येतून पार झालाय आणि सीमारेषा बाहेर जातोय. 37 धावा, 37 ऑन बोर्ड, 1 गडी बाद 37, 2.3 षटकांचा खेळ संपलाय. ओमकार पाटील गोलंदाजी करतोय. 9 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. अजिंक्य मात्र मैदानामध्ये फलंदाजी करतोय. आजवर अजिंक्यने अर्थातच या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रीडाभवन मैदान त्याला काही अंशी लकी राहिलंय. पाहायचं आहे की त्या नशिबाची साथ आजच्या या सकाळच्या प्रहरामध्ये सुद्धा त्याला लाभते का. पण दुसऱ्या बाजूला ओमकारने लास्ट मॅचला खूप प्रभावित केलं होतं. म्हणजे तसं जर अद्यापर्यंत आपण पाहिल्यानंतर लास्ट मॅचमध्ये ओमकारच्याच गोलंदाजीमुळे संपूर्णपणे मल्हार वॉरियर्स अलिबाग संघ सामन्यामध्ये परतताना आपण पाहिला होता. पण पाहायचं आहे की ती कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा ॲज अ बॉलर म्हणून ओमकार घेऊन येतोय का. कारण आजच्या रात्री आपण बऱ्याच चर्चा केल्या. म्हणजे गोलंदाजाच्या अर्थातच टेक्निकल स्किल बद्दल आपण बोललो, गोलंदाजाच्या टॅक्टिक्स बद्दल बोललो आणि या वेळेला नो बॉलची पर्वणी असणार. नो बॉल असल्यामुळे अर्थातच 2 धावा सुद्धा मिळणार. वेस्ट हाईटचा नो बॉल आहे आणि क्रिकेटमध्ये अर्थातच वेस्ट हाईटचा नो बॉल असेल तर ती तुम्हाला वॉन ही केलं जातं. त्याच्यामुळे 2 धावा प्लस बोनस अर्थातच मिळालाय तो फ्री हिटचा. धावफलकावरती नजर टाकली तर किती बॉल, किती 8 चेंडू येणं बाकी, 15 धावांची आवश्यकता. 8-15 आणि फ्री हिट आहे बघा. जानेवारी मध्ये बोनस मिळाला तर किती बरं. बरं दरणे गुरुजी हसतायत. जानेवारीमध्ये जर बोनस मिळाला असता तर किती बरं. गणपतीला मिळतो, दिवाळीला मिळतो, गणपतीला किंवा दिवाळीला मिळतो असं बोलायचं असतं. आम्हाला बंदच झाला असं दरणे गुरुजी म्हणतात. हरकत नाहीये, बोनस सगळ्यांना हवा असतो. पण इथे धावांच्या स्वरूपामधला जर बोनस आला तर काय. अजिंक्य मात्र त्याची वाट पाहतोय. ओमकारचा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जोरात टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ओमकारला हे कमबॅक करावं लागेल. त्याला माहिती आहे की मल्हार वॉरियर संघाला हा नॉकआउटचा सामना आहे आणि या नॉकआउटच्या सामन्यामध्ये अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मधलं आपलं जे स्वप्न आहे ना ते टिकवायचं असेल, आपल्याला स्वप्न पुढे सत्यात उतरवायचं असेल, चॅम्पियन्स ट्रॉफीचा शनिवारचा थरार आपल्याला अनुभवायचा असेल तर आपल्याला या मैदानामध्ये सामन्यामध्ये राहावं लागेल. 2.4 षटकांचा खेळ संपला. 41 धावा. धावफलकावरती नक्की कोण या स्पर्धेमध्ये अर्थातच या सामन्याचा विजेता असणार. कारण फ्री हिट कंटिन्यू होती ना सर. येस, फ्री हिट कंटिन्यू होती. आय गॉट इट. फ्री हिट कंटिन्यू होती. बघा आपण किती क्रिकेटमध्ये रममाण होतो. सगळ्या खेळाडूंना वाटलं की हा झेल झाला, पंचांना सुद्धा वाटलं हा झेल झालाय, आमच्यासाठी सुद्धा आम्ही थोडे कन्फ्यूज झालो, अरे खरंच हा कॅच झाला की काय. पण फ्री हिट होती आणि त्या कारणास्तव 1 धाव मिळाले.
7 चेंडू येणं बाकी, 13 धावांची आवश्यकता. आज अर्थातच पहिला क्वालिफाय संघ झाला होता तो सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी केहिम. हा संघ पहिला सुपर 8 गटामध्ये दाखल झाला. त्यानंतरचा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला SP भार्गवी 11 अलिबाग संघ आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा संघ MD वॉरियर्स वायशे थळ हा संघ या स्पर्धेमध्ये अर्थातच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुपर 8 मध्ये दाखल झाला आहे. आता चौथा संघ कोणता? 7-13 नागेश शीद यावेळेला ठोकतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषेवरती. रोहित पाटीलच्या डोक्यावरून नागेशने ठोकलाय. पहिले 2 सामने अपयशाची मालिका खंडित करून नागेश शीद परतलाय. बाउन्सिंग कमबॅक म्हणतात ते मित्रांनो. हे 6 चेंडू येणं बाकी आहे, 7 धावांची आवश्यकता आहे. ओमकारने जद्दोजहद करण्याचा प्रयत्न जरूर केलाय यासिन सर, पण आता मात्र ते यश त्याच्या वाट्याला जाणार नाहीये असं अजिंक्य आणि नागेशी कंपनी म्हणतोय. काही फलंदाज असतात ना, राखीव इनिंगसाठी ओळखले जातात. 6 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. त्रिश्राव्य नागेश शीद हा असा खेळाडू आहे, आपल्याला माहिती आहे ना, तो एक छुपा रुस्तम खेळाडू म्हणून सुरुवातीच्या कालखंडामध्ये थळच्या वेगवेगळ्या संघामध्ये पाहायला मिळाला. पण त्यानंतर नागेश शीदने काही प्रोफेशनल संघ जॉईन केले. मग आता अलीकडच्या काळामध्ये एकविरा थळ संघामध्ये खेळतो. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळतो ना, तो अफलातून इनिंग साकारतो. पण सामना अजून संपलाय नाही मित्रांनो. 6 बॉल 7 आणि सकाळचा प्रहर, अशा इंटरेस्टिंग मॅच, शेवटची मॅच, आणि तीही क्रीडा भवन अलिबागच्या मैदानावरती. 6 चेंडूमध्ये याच मैदानावरती ज्या वेळेला 3 धावांची गरज होती, रन झालेल्या नाही आहेत. 6 चेंडूमध्ये ज्या वेळेला 5 धावांची गरज होती, रन झालेल्या नाही आहेत. आणि 6 चेंडूमध्ये 7 किंवा 8 धावांची गरज होती, धावा झालेल्या नाही आहेत. हेही मी पाहिले. उदाहरण देण्यासाठी अनेक गोलंदाजांची नावं घेईन मी, अनेक म्हणजे दणे गुरुजी तुम्ही बसलात तर मी रामहलेचं उदाहरण घेईन. इकडे जायचं झालं तर आमच्या राजू म्हात्रेचं मी उदाहरण घेईन, महेंद्र म्हात्रेचं मी उदाहरण घेईन. तिकडे दत्ता पालवणकरांचं नाव घेईन, झुंजार पोयनाड संघाच्या महेंद्र पालवचं नाव घेईन मी, किंवा त्याच वेळेला नाही बाहेरच्या खेळाडूंची नावं आपण अलिबागच्या साधारण सराउंडिंग मधली आपण नावं घेतोय की या सर्व खेळाडूने धावा दिलेल्या नाहीयेत. अरुण विचाराने या मैदानावरती त्या धावा दिलेल्या नाही आहेत. असे अनेक गोलंदाज आहेत. काही गोलंदाज राहिले सुद्धा असतील, पण जे गोलंदाज मी पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये ही कलात्मकता पाहिले. त्याच्यामुळे सामना क्रिकेटचा जेव्हा असतो ना, शेवटचा चेंडू जोपर्यंत येत नाही आम्ही कधीही काही वाक्य किंवा भविष्यवाणी करत नाही. पॉल ऑक्टोपस होण्यामध्ये काही मजा नाही आहे, क्रिकेटची मॅच बघण्यामध्ये मजा आहे. 6 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आपण FH स्पोर्ट्स वरती या सामन्याचा आनंद घेतोय, प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आनंद लुटतोय. आणि पहिला चेंडू जोरात फिरवला होता हितेशने, वेगात टाकला, थोडा वेगवान अर्थातच लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडू गेला. मल्हार वॉरियर्स अलिबाग संघाला एलकोट जय मल्हार या वेळेला आज म्हणायचं असेल ना, तर त्या वेळेला आपल्या कुलदैवताचं स्मरण करताना त्यांना तो परफॉर्मन्स सुद्धा मैदानामध्ये द्यावा लागणार. 5 चेंडूत 7 धावांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन कळून काढण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. 2 निर्धाव चेंडू. मगाशी म्हणालो मी दरणे गुरुजी, तर लगेच मला व्हॉट्सअपला मेसेज आला 4 चेंडूत 7 धावांची गरज आहे. मगाशी मी म्हणालो की 1 निर्धाव चेंडूची किंमत अलिबागमध्ये अर्थातच 1 इंच जमीनची जी किंमत आहे ना, तशा पद्धतीने महागडी आहे. आणि ती महागडी असणार कारण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण खेळतोय. 4 चेंडू येणं बाकी आहे, सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मोठा फटका खेळलाय अजिंक्य मात्रे. नो बॉल वरती हा षटकार टोकतोय, सामना जिंकतोय त्रिश्राव्या वर्सोली. याच पद्धतीने येस प्लीज गो ऑन. येस याच पद्धतीने मैदानामध्ये अर्थातच अजिंक्यने कुबेर 11 अलिबाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये गतवर्षी सामना फिनिश केला होता आणि थळ संघाला जिंकून दिलं होतं. तोच अजिंक्य मात्रे याही वेळेला या सामन्यामध्ये परतून दाखवतोय आणि फायनलची ती आठवण आजही ताजी करतोय. जोरकस फटका भिडकावून दिलाय. पूर्ण आपण म्हणतो की बेंबीच्या देट्यापासून त्याने तो जोर काढला होता आणि ती अग्रेशन मैदानामध्ये पाहतोय ना, विजयाचा जल्लोष साजरा केला जातोय. नागेश शीदच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्याच वेळेला आपल्या सर्व खेळाडूंना चीअर अप करतोय तो अर्थातच अजिंक्य मात्रे. आनंद उत्सव साजरा करतोय. हा